नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यामधला 5वा धडा आहे आम्ल, आम्लारी व क्षार। या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे सगळ्या धड्यांचे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। प्रश्न पहिला, गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या। त्यातील अ, क्लोराइड, नायट्रेट, हायड्राइड, अमोनियम, आणि याचे उत्तर आहे अमोनियम, कारण इतर सर्व ॲनॉयन आहेत। आ प्रश्न, हायड्रोजन क्लोराइड, सोडियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड, अमोनियम। तर यातला वेगळा जो आहे तो आहे हायड्रोजन क्लोराइड, आणि कारण आहे इतर सर्व आम्लारी धर्मी संयुगे आहेत। पुढील प्रश्न ई, ॲसिटिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड। तर यातला वेगळा आहे ॲसिटिक ॲसिड, कारण इतर सर्व अकार्बनी ॲसिड आहेत। पुढील प्रश्न ई, अमोनियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम सल्फेट। तर यातला अमोनियम क्लोराइड हा वेगळा आहे, कारण इतर सर्व उदासीन क्षार आहेत। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनही जर सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। पुढील प्रश्न ओ, सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम सल्फेट आणि सोडियम क्लोराइड। तर यातला वेगळा आहे सोडियम कार्बोनेट, कारण इतर सर्व उदासीन क्षार आहेत। पुढचा त्याच्या उ, कॅल्शियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, झिंक ऑक्साइड आणि सोडियम ऑक्साइड। तर यातला वेगळा जो आहे तो आहे झिंक ऑक्साइड, कारण विद्यार्थ्यांनो इतर सर्व आम्लारी धर्मी ऑक्साइडे आहेत। त्यानंतर ए, स्फटिक रूप मोरचूद, स्फटिक रूप मीठ, स्फटिक रूप फेरस सल्फेट आणि स्फटिक रूप सोडियम कार्बोनेट। तर यातला वेगळा जो आहे तो आहे स्फटिक रूप मीठ, कारण इतर सर्व स्फटिक जल आहेत। तर यातला स्फटिक रूप मीठ ला मी हायलाइट करते। त्यानंतर ए, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट। तर यातला वेगळा आहे ॲसिटिक ॲसिड, कारण इतर सर्व विद्युत अपघटनी पदार्थ आहेत। चला विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न पूर्ण केलेला आहे आपण। आता दुसरा प्रश्न काय आहे बघूया। पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा। तर चला बघू त्यांनी काय कृती सांगितली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काय उत्तर द्यावं लागणार आहे। चला, आपला पहिला प्रश्न आला आहे अ, कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले
तर काय होईल? आणि याचे उत्तर आहे कॉपर सल्फेटच्या द्रावणाची संहती कमी झाली व ते विरल द्रावण झाले. तसेच निळा रंग थोडा फिकट झाला. जर 50 मिली कॉपर सल्फेटच्या द्रावणात 50 मिली पाणी मिळवले तर. पुढचा प्रश्न आ. सोडियम हायड्रॉक्साईडच्या 10 मिली द्रावणात फिनॉल्फथालीन दर्शकाचे 2 थेंब टाकले. आणि उत्तर आहे सोडियम हायड्रॉक्साईडच्या 10 मिली द्रावणात फिनॉल्फथालीन दर्शकाचे 2 थेंब टाकले तर द्रावणाला गुलाबी रंग येतो. प्रश्न 1. 10 मिली विरल नायट्रिक ॲसिडमध्ये तांब्याच्या किसाचे 2 ते 3 कण टाकून हलवले तर काय होईल? याचं उत्तर बघा. 10 मिली विरल नायट्रिक ॲसिडमध्ये तांब्याच्या किसाचे 2 ते 3 कण टाकून हलवले तर कॉपर नायट्रेटचे द्रावण तयार होते व हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्यानंतरचा ई प्रश्न. 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली सहंत NaOH मिळवून हलवले तर या कृतीनंतर काय होईल? आणि याचे हे उत्तर. 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला आणि त्यानंतर त्यामध्ये 2 मिली सहंत NaOH मिळवून हलवले तर लाल लिटमस निळा झालेला दिसतो. पुढचा आहे ओ प्रश्न. विरल HCl मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड मिळवले तर काय होईल? उत्तर. विरल HCl मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड मिळवले तर मॅग्नेशियम क्लोराईड व पाणी तयार होते. त्यात मॅग्नेशियम ऑक्साईड हे आम्लारीधर्मी आहे त्यामुळे उदासीकरण होते. नाव मॅग्नेशियम ऑक्साईड व विरल NaOH ची अभिक्रिया होत नाही कारण दोन्हीही आम्लारीधर्मी आहेत. त्यानंतरचा ओ प्रश्न. विरल HCl मध्ये झिंक ऑक्साईड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये झिंक ऑक्साईड मिळवले तर काय होईल? याचं उत्तर. पहिला पॉइंट बघा. विरल HCl मध्ये जर झिंक ऑक्साईड मिळवले तर झिंक क्लोराईड आणि पाणी तयार होते. या अभिक्रियेमध्ये झिंक ऑक्साईड हे आम्लारीधर्मी आहे. दुसरं. विरल NaOH मध्ये झिंक ऑक्साईड मिळवले तेव्हा सोडियम झिंकेट व पाणी तयार होते. या अभिक्रियेमध्ये झिंक ऑक्साईड हे आम्लधर्मी आहे. म्हणजे झिंक ऑक्साईड हे उभयधर्मी ऑक्साईड आहे. हा झाला आपला तिसरा मुद्दा. त्यानंतर ए प्रश्न. चुनखडीवर विरल HCl टाकले तर त्याचा परिणाम. उत्तर बघा. चुनखडीवर जर विरल HCl टाकले तर कॅल्शियम क्लोराईड व पाणी तयार होते व कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. या अभिक्रियेत चुनखडी ही आम्लारीधर्मी आहे. ए प्रश्न. परीक्षा नळीत मोरचुदाचे खडे तापवले व थंड झाल्यावर त्यात पाणी मिळवले. उत्तर. मोरचुदाचे खडे तापवले असता स्फटिक संरचना मोडून रंगहीन पांढरे चूर्ण तयार होते व पाण्याचे बाष्प होऊन
निघून जाते. थंड झाल्यावर या चूर्णात पाणी टाकले असता पुन्हा निळ्या रंगाचे मोरचूद तयार होते. हे सर्व भौतिक बदल आहेत. त्यानंतरचा पुढचा ओ. विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून वीज प्रवाह जाऊ दिला. तर या आकृतीनंतर काय होईल बघा विद्यार्थ्यांनो. विरल H2SO4 मध्ये H+ आणि SO4 हे मायनस हे आयन विचरणामुळे तयार होतात. या आयनांद्वारे विद्युतधारा वाहून नेली जाते. त्यात ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो तर धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रश्न तिसरा. खालील ऑक्साईडचे 3 गटात वर्गीकरण करून त्यांना नावे द्या. तर खाली हे ऑक्साईड्स दिलेले आहेत. आता आपल्याला याचे वर्गीकरण करायचं आहे. आणि आता याचं आलेलं आहे उत्तर. पहिला आम्लारीधर्मी ऑक्साईड्स आहेत CaO, MgO, Fe2O3. त्यानंतर आम्लधर्मी ऑक्साईड आहेत CO2, SO3, Na2O. आणि उभयधर्मी ऑक्साईड्स आहेत झिंक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3. प्रश्न चौथा. इलेक्ट्रॉन स्वरूपण आकृती काढून स्पष्ट करा. विद्यार्थ्यांनो, हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाला या ठिकाणी इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते, कारण 4 मार्क्सला याच्या आधीच्या पेपर्सला म्हणजे जे प्रिव्हियस इयर्स पेपर्स जे आहेत ते जर आपण रेफर केले तर त्याच्यामध्ये या क्वेश्चन्स या सारखाच क्वेश्चन हा किंवा याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे तो या दोन्हींमधले प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हे जे 2 प्रश्न आहेत हे मी या ठिकाणी इम्पॉर्टंट मार्क करते. तुम्ही ते व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत, कारण बऱ्याच वेळेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले क्वेश्चन हे आपल्याला या वेळेच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्याचे जास्त चान्सेस असतात. सो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित प्रिपेअर करणे. इन दॅट क्वेश्चन अ. सोडियम व क्लोरीन पासून सोडियम क्लोराईडची निर्मिती. ओके, सो त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपणाची आकृती सुद्धा काढायची आहे. ठीक आहे, बघा यामध्ये 2 मार्क्स असणार आहेत तुमच्या या उत्तराला आणि 2 मार्क्स असणार आहेत त्या आकृतीला. चला, पहिला पॉइंट. सोडियमच्या अणूमध्ये बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तो देऊन सोडियमचा धन आयन बनतो. नेक्स्ट, याच वेळी क्लोरीनच्या बाह्यतम कक्षा हा इलेक्ट्रॉन स्वीकारून क्लोरीनच्या अणूच्या बाह्यतम कक्षेतील अष्टक पूर्ण होते. क्लोरीनचा हा ऋण आयन तयार होतो. सोडियमचा धन आयन तयार होतो तर क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक गोष्ट करायची आहे. परीक्षेमध्ये जेव्हा अशा प्रकारची उत्तरं तुम्ही लिहित असता त्यावेळेला जे जे पॉइंट्स महत्त्वाचे वाटतात किंवा जे पॉइंट्स व्याख्या विचारलेल्या असतात किंवा काही गोष्टी असतात अशा असतात की ज्या आपल्याला हायलाईट कराव्या लागतात. आता या ठिकाणी बघा, सोडियमचा धन आयन बनतो, तर याला तुम्ही असं हायलाईट करू शकता किंवा अंडरलाईन करू शकता. तर क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो, तर या ठिकाणी तुम्ही परीक्षेमध्ये जेव्हा उत्तर लिहाल त्यावेळेला याला इथं असं खाली अंडरलाईन करू शकता, म्हणजे ते शिक्षकांना चेक करताना पटकन कॅप्चर होतं. तिसरा, सोडियमचा धन आयन व क्लोरीनचा ऋण आयन यांच्यातील विद्युत स्थितिक आकर्षणामुळे त्यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होऊन सोडियम क्लोराईडची निर्मिती होते. आणि ही आहे याची आकृती. तर बघा, सोडियमसाठी इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8 आणि बाह्यतम कवचामध्ये आहे 1, जो की हा. आणि हा जो आहे हा इलेक्ट्रॉन आता इकडे जातो, म्हणजेच क्लोरीनमध्ये जातो. तर हा जाणारा इलेक्ट्रॉन आहे
त्यामुळे सोडियम इथं काय होतो, धन आयन तयार होतो, 2 आणि 8. ओके. त्यानंतर इथे बघा सोडियम प्लस दिलेला आहे. त्यानंतर क्लोरीनचं बघा, क्लोरीनमध्ये 2, 8 आणि शेवटच्या कवचामध्ये 7 असतात, म्हणजे अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 कमी असतो. त्यामुळे इकडून आता हा 1 आहे, हा येणारा इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा 1 घेतो आणि पूर्ण किती होतात, क्लोरीन हा ऋण आयन होतो आणि इलेक्ट्रॉन स्वरूपान होतं 2, 8 आणि 8. खाली त्याप्रमाणेच ही दाखवलेली आकृती आहे. बघा व्यवस्थित तुम्ही ही परीक्षेमध्ये ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. चला आपला आता पुढचा प्रश्न बघू. मॅग्नेशियम व क्लोरीन पासून मॅग्नेशियम क्लोराईडची निर्मिती. तर हा सुद्धा या ठिकाणी मी इम्पॉर्टंट मार्क करते फॉर 4 मार्क्स. राईट. उत्तर बघा, पहिला पॉइंट, मॅग्नेशियमच्या अणूमध्ये बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात. ते देऊन मॅग्नेशियमचा धन प्रभार असलेला धन आयन बनतो आणि क्लोरीनच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात. क्लोरीनचा एक अणू 1 इलेक्ट्रॉन स्वीकारून बाह्यतम कक्षेत अष्टक पूर्ण करून क्लोराईडचा ऋण आयन तयार होतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, एका मॅग्नेशियमच्या अणूकडून दिलेले 2 इलेक्ट्रॉन क्लोरीनचे 2 अणू स्वीकारून 2 क्लोरीनचे ऋण आयन तयार होतात. चौथा मुद्दा, मॅग्नेशियमचा धन आयन व क्लोरीनचा ऋण आयन यांमधील विद्युत स्थितिक आकर्षणामुळे त्यामध्ये आयनिक बंध तयार होऊन मॅग्नेशियम क्लोराईड तयार होते. आणि ही आहे त्याची आकृती. तर मॅग्नेशियमच्या बघा शेवटच्या कवचामध्ये 2 दिसत आहेत आपल्याला. तर यातला एक इकडच्या क्लोरीनमध्ये जातो आणि यातला एक इकडे जातो. त्यानंतर मॅग्नेशियमचा हा धन आयन तयार होतो आणि इथे गेल्यानंतर ही शेवटच्या कवचामध्ये जातात बघा. तर इथे यांचं हे अष्टक पूर्ण होतं आणि क्लोरीनचे 2 ऋण आयन तयार होतात. तर ही अशी व्यवस्थित डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता आपला पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. तर विद्यार्थ्यांनो, स्वाध्याय हा थोडासा लेंदी आहे, पण या ठिकाणी तुम्ही अजिबात बोर व्हायचं नाही, कारण यामधले प्रश्न जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. ते त्या ठिकाणी मी तुम्हाला नोट डाऊन करून सांगते की हे प्रश्न परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट आहेत. सो कुठलाही प्रश्न तुम्ही स्किप करायचा नाही, व्हिडिओ पॉज करायचा नाही, व्यवस्थित तो बघायचा आहे. आता चला प्रश्न 5वा बघू. खालील संयुगे पाण्यात विरघळल्यास त्याचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा. आता त्यांनी खाली ही संयुगे दिलेली आहेत, तर आपण स्टेप बाय स्टेप ती संयुगे पुढे बघणारच आहोत. पहिला आहे हायड्रोक्लोरिक आम्ल, HClH प्लस Cl- असतं, तर याच्यामध्ये विचरणाचे प्रमाण जास्त आहे. दुसरा आहे सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड NaCl म्हणजेच Na प्लस Cl- असतो, म्हणजे ऋण आयन असतो. याच्यामध्ये विचरणाचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर तिसरा आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच K+ आणि OH- म्हणजे हा धन आयन हा ऋण आयन, तर याच्यामध्ये सुद्धा विचरणाचे प्रमाण जास्त आहे. चौथा आहे अमोनिया. आता अमोनियामध्ये NH3 म्हणजेच NH4 हा आहे धन आयन प्लस OH- हा आहे ऋण आयन, याच्यामध्ये मात्र विचरणाचे प्रमाण कमी आहे. पाचवा आहे ॲसेटिक आम्ल. ॲसेटिक आम्लसाठी बघा काय दिलेलं आहे, CH3COOH म्हणजेच CH3COOH हा आहे ऋण आयन आणि प्लस H हा एक आहे धन आयन, तर यामध्ये विचरणाचे प्रमाण कमी असते. त्यानंतर पुढचा आहे 6वा मॅग्नेशियम क्लोराईड, MgCl2. तर यातला Mg2 हा धन आयन आणि 2Cl हा ऋण आयन, यामध्ये सुद्धा विचरणाचे प्रमाण कमी असते. आणि 7वा आहे कॉपर सल्फेट, CuSO4. तर याच्यामध्ये Cu हा जो आहे याच्यामध्ये
धन आयन आहेत आणि SO4 याच्यामध्ये 2 ऋण आयन आहेत, तर त्यामुळे विचरणाचे प्रमाण कमी आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत 6वा. पुढील द्रावणांची संहती ग्रॅम, लिटर व मोल पर लिटर या एककांमध्ये व्यक्त करा. तर त्यासाठी एकूण त्यांनी 4 दिलेले आहेत. आपण बघूत स्टेप वाईज. इथे बघा आता द्राव्य, द्राव्याची राशी, द्रव्याचे आकारमान आणि द्रावणाची संहती आपण दिलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊयात हायड्रोक्लोरिक आम्ल. तर त्याचं रेणूसूत्र आहे HCl, सर्वांना माहित आहे. रेणू वस्तुमान त्याचं आहे 36.5 U. ग्रॅममध्ये ते होतं 7.3 ग्रॅम. तर याच्यामध्ये आता जे आपण मोलमध्ये काढणार आहोत ते काय असतं, ग्रॅम छेद हे C म्हणजेच रेणू वस्तुमान. तर ते येतं एकूण 0.2 मोल. आणि लिटरमध्ये 100 मिली. तर ग्रॅम छेद लिटर केलं तर त्याचं किती होणार, 73 ग्रॅम पर लिटर. म्हणजेच आता रेणुता म्हणजे त्याची रेणुता मोल किती येणार, 2 मोल पर लिटर. त्याच्यासाठी इथं ही सूत्र दिलेली आहेत, ही सूत्र रेफर करायची आहेत. बघा नेक्स्ट आहे सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, सोडियम हायड्रॉक्साईडसाठी रेणूसूत्र आहे NaOH. तर त्याचं रेणू वस्तुमान आहे 40 U. त्याचं ग्रॅम आहे 2 ग्रॅम. त्यांनी इथे दिलेलं आहे बघा 2 ग्रॅम. तर त्याच्यामुळे त्याचं मोलमध्ये किती येणार, 0.05 मोल येणार. मग लिटर त्यांनी दिलेलं आहे 50 मिलीलिटर दिलं आहे. मग त्यानुसार इथं 40 ग्रॅम पर लिटर चे किती येणार, 1 मोल पर लिटर येणार. नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे ॲसेटिक ॲसिड. ॲसेटिक ॲसिडसाठी हे झालं त्याचं रेणूसूत्र. रेणू वस्तुमान त्यांनी दिलेलं आहे 60. तर ग्रॅम झालं हे 3 ग्रॅम. तर त्याच्यापासून जे मोलमध्ये त्याचं होणार ते होणार 0.05. तर त्यांनी द्रव्याचे आकारमान दिलेलं आहे 100 मिली. मग त्यानुसार आपण त्या सूत्रामध्ये जर घातलं तर किती येणार, 30 ग्रॅम पर लिटर. आता म्हणजेच ग्रॅम हे 3 ग्रॅम छेद इथं आपण किती सांगितलेलं आहे त्यांनी लिटर, म्हणजे 3 छेद 100 मिली असं ते आपण करून घेतलं तर किती होणार, 0.5 मोल पर लिटर येणार. आणि लास्ट वन आहे सल्फ्युरिक आम्ल H2SO4. त्यासाठी रेणू वस्तुमान आहे 98 U. ग्रॅम मधले येणार 4.9 ग्रॅम. तर आपण जर E काढला D/C करून तर तो येणार 0.05 मोल. तर त्यांनी आकारमान दिलेला आहे 200 मिली, राईट. ओके, 200 मिली दिलेला आहे. मग आपल्याला G काढायचं आहे, म्हणजेच काय, ग्रॅम डिवाइड बाय लिटर. तो किती येणार, 24.5 ग्रॅम पर लिटर येणार. मग त्याचा मोलमध्ये येणार मोल 0.25 मोल पर लिटर येणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या चार्ट थ्रू हे सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघायचा आहे. प्रश्न 7वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे, कारण यातले सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. चला विद्यार्थ्यांनो, यातला अ प्रश्न बघू. आम्लारी धर्मता या गुणधर्मानुसार आम्लाचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा. आता याचे उत्तर, आम्लाच्या एका रेणूच्या विचरणाचे जितके H+ आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे आम्लाची आम्लारी धर्मता होय. आता एक आम्लारी धर्मता असणारे आम्ल HCl, NO3 आणि द्विआम्लताधर्मी असणारे आम्ल H2SO4, H2CO3, त्रिआम्लारी धर्मता असणारे आम्ल H3BO3, H3PO4. हा प्रश्न, उदासीनीकरण म्हणजे काय? दैनंदिन जीवनातील उदासीनीकरणाची 2 उदाहरणे लिहा. तर हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे. ओके, चला उत्तर बघा. आम्लाची आम्लारीशी अभिक्रिया केली असता क्षार व पाणी तयार होते. या अभिक्रियेला उदासीकरण म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या, जे आपण सगळ्यात पहिल्यांदा उदासीकरण म्हणजे काय हे सांगितलं. आता बघा, आम्ल प्लस आम्लारी बाण करून त्याच्यामध्ये काय अभिक्रिया होते, क्षार आणि पाणी. तर हे सुद्धा व्यवस्थित लिहायचं आहे.
एक्झाम्पल बघा, HCl म्हणजे जलीय द्रावण प्लस किंवा अधिक NaOH या दोघांचे जलीय द्रावण, याचा अभिक्रिया केल्यानंतर NaCl जलीय द्रावण प्लस H2O म्हणजेच पाणी. आता दैनंदिन जीवनातील उदाहरणे त्यांनी 2 सांगितलेली आहेत. पहिला, जठरात तयार होणारे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाचे पचन करण्यासाठी मदत करते. मात्र या आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास पोटात दुखू लागते, मळमळते, यामुळे अपचन होते. हे टाळण्यासाठी आम्ल प्रतिबंधाचा वापर करतात. आम्ल प्रतिबंधामुळे जठरात झालेल्या अधिक आम्लाचे उदासीनीकरण होते. नेक्स्ट दुसरं, सकाळी दात घासण्यापूर्वी लाळेचा pH 7 पेक्षा कमी असतो, म्हणजेच सामू म्हणतो आपण याला, म्हणजेच आम्लधर्मी असते. म्हणून ही आम्लारी दात स्वच्छ होऊन तोंडातल्या लाळेमध्ये असणाऱ्या अधिक आम्लाचे उदासीनीकरण होते, यामुळे दातांची झीज थांबते. तर ही झाली आपली 2 उदाहरणे. पुढचा प्रश्न ई, द्रावणाचा सामू मोजण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात ते लिहा. उत्तर, पहिला पॉइंट, द्रावणाचा सामू मोजण्यासाठी सामू मापन श्रेणी वापरली जाते. सेकंड पॉइंट, सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे सामू मापक हे विद्युत साधन वापरले जाते. आणि तिसरं, वैश्विक दर्शकाचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी दर्शक पट्टिकेचा वापर करून सामू ठरवता येतो. प्रश्न ई, पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजे काय ते सांगून विद्युत अभिक्रिया लिहून स्पष्ट करा. तर चला बघू त्याचं उत्तर. आम्लयुक्त किंवा आम्लारीयुक्त पाण्यातून विद्युत धारा जाऊ दिली असता त्याचे पृथक्करण होऊन ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो व धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. राईट, यालाच पाण्याचे विद्युत अपघटन असे म्हणतात. तर हे म्हणजे काय हे आपण सांगितलं. आता त्याची अभिक्रिया आपल्याला लिहायची आहे. ऋणाग्रापाशी असणारी अभिक्रिया 2H2O, इथे खाली 2 आहे, प्लस 2 इलेक्ट्रॉन, H2 गॅस प्लस 2OH, हे झालं जलीय द्रावण, हे झाले मायनस ऋण आयन आणि हे झालं धन आयन, इथे हा असा मध्ये बाण आहे. तर धनाग्रापाशी असणारी अभिक्रिया 2H2O, तर याच्यामध्ये O2 हा झाला गॅस प्लस 4H हे झालं ऋण आयन AQ म्हणजेच जलीय द्रावण प्लस 4 इलेक्ट्रॉन मायनस. प्रश्न 8, खालील कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा. अ, HClच्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले. उत्तर, HClच्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले असता रासायनिक अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईड व पाणी तयार होते. ही उदासीकरणाची अभिक्रिया आहे. जसं की आपण मगाशी बघितलं, तर ही आहे त्याची अभिक्रिया. HCl AQ म्हणजेच AQ म्हणजे काय, अक्वेस सोल्युशन, त्यालाच जलीय द्रावण असं म्हटलं जातं, प्लस NaOH AQ म्हणजे जलीय द्रावण, याची अभिक्रिया होते NaCl आणि H2O प्लस H2O. पाणी खाली त्याचाच दिलेला आहे बघा, हायड्रोक्लोरिक आम्ल प्लस सोडियम हायड्रॉक्साईड पासून सोडियम क्लोराईड अधिक पाणी तयार झालेलं आहे. पुढचं विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवले. काय होणार, विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवल्यास जस्ताची विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो व झिंक सल्फेट तयार होते. तर त्याची ही झाली अभिक्रिया. Zn प्लस H2SO4, ZnSO4
हे झालं जलीय द्रावण आणि H2 हा झाला गॅस मुक्त, म्हणजे वायू मुक्त होतो. ई, कॅल्शियम हायड्रॉक्साईडमध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले. बघा उत्तरामध्ये कॅल्शियम ऑक्साईडमध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले असता कॅल्शियम नायट्रेट आणि पाणी तयार होते. ते कसं बघा, CaO प्लस 2HNO3 अभिक्रिया Ca ब्रॅकेटमध्ये NO3 2 हे 3 इथं आहे, हे झालं जलीय द्रावण आणि प्लस H2O म्हणजेच पाणी. तर हे जे पूर्ण आहे हे आले कॅल्शियम नायट्रेट आणि हे आहे पाणी. ई, KOH च्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साईड वायू सोडला. बघा उत्तर, KOH च्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साईड वायू सोडला तर पोटॅशियम कार्बोनेट व पाणी तयार होते. ते कसं बघा, CO2 हा आहे गॅस प्लस 2KOH हे आहे जलीय द्रावण, याची अभिक्रिया झाली असता K2CO3 हे सुद्धा जलीय द्रावण म्हणजेच पोटॅशियम कार्बोनेट प्लस H2O म्हणजेच पाणी तयार होते. प्रश्न, खाण्याच्या सोड्यावर विरल HCl ओतले तर त्यापासून काय होणार, कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि सोडियम क्लोराईड तयार होते. बरोबर. मग आता बघा खाण्याच्या सोड्यासाठी काय आहे, NaHCO3. ओके, हे झालं खाण्याच्या सोड्यासाठी प्लस HCl सांगितलेलं आहे. तर त्याची अभिक्रिया कशी होणार, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड प्लस H2O प्लस CO2. आता प्रश्न 9, फरक लिहा. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. पहिल्यांदा बघा आम्ल आम्लारी, तर याच्यामधले पहिले पॉईंट, आम्ल चवीला आंबट असतात, आम्लारी चवीला तुरट असतात. दुसरा, आम्लामध्ये निळा लिटमस कागद लाल होतो, तर आम्लारीमध्ये लाल लिटमस कागद निळा होतो. तिसरा पॉईंट, आम्लात एक किंवा जास्त आयन असतात, आम्लारीमध्ये एक किंवा जास्त आयन नसतात. चौथा, अधातूंच्या ऑक्साईड पासून आम्ले तयार होतात आणि चौथा, धातूंच्या ऑक्साईड पासून आम्लारी तयार होतात. उदाहरणार्थ HCl, H2SO4 आणि आम्लारीची उदाहरणं आहेत NaOH, CaOH2. कॅटायन आणि ॲनायन. फरक बघा, पहिला पॉईंट, कॅटायन म्हणजे धनप्रभारित आयन होय आणि ॲनायन म्हणजेच ऋणप्रभारित आयन होय. दुसरा, विद्युत धारेच्या प्रभावामुळे कॅटायन ऋणाग्राकडे आकर्षले जातात, तर याच्यामध्ये विद्युत धारेच्या प्रभावामुळे ॲनायन धनाग्राकडे आकर्षले जातात. तिसरा, सामान्यतः धातूंचे व हायड्रोजनचे आयन हे कॅटायन असतात आणि तिसरं, सामान्यतः अधातूंचे आयन हे ॲनायन असतात. उदाहरणं काय आहेत, Na+H+ आणि ॲनायनची उदाहरणं आहेत Cl-, Br-, SO4₂-. ऋणाग्र आणि धनाग्र. प्रश्न त्यातला पॉईंट पहिला, ऋणप्रभारित इलेक्ट्रोडला ऋणाग्र म्हणतात, तर धनप्रभारित इलेक्ट्रोडला धनाग्र म्हणतात. कॅटायन ऋणाग्राकडे आकर्षले जातात आणि ॲनायन धनाग्राकडे आकर्षले जातात. ऋणाग्राकडून इलेक्ट्रॉन दिले जातात तर धनाग्रापाशी इलेक्ट्रॉन स्वीकारले जातात. आता प्रश्न 10 आहे, खालील पदार्थांच्या जलीय द्रावणाचे वर्गीकरण सामूप्रमाणे 7 पेक्षा जास्त व 7 पेक्षा कमी या गटात करा. तर हे दिलेलं आहे त्यांनी आपल्याला जलीय द्रावण, तर हे सामू 7
7पेक्षा जास्त आणि 7पेक्षा कमी याच्यामध्ये या पदार्थांचे द्रावणाचे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. तर ज्याचा सामू 7 आहे असा एकच आहे जो की मीठ. 7पेक्षा जास्त कोण आहेत बघा. सोडियम ॲसिटेट, पोटॅशियम ब्रोमाइड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, सोडियम कार्बोनेट आणि अमोनियम. आणि 7पेक्षा कमी आहेत हायड्रोजन क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, विनेगार, सल्फर डायऑक्साईड. हे झाले 7पेक्षा कमी. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्या या धड्याचा स्वाध्याय संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.